नमस्कार मित्रांनो, आजच्या जॉब अपडेट्समध्ये आपण बघतोय महाराष्ट्र कारागृह विभाग यामध्ये बऱ्याच पदभरती निघाली आहे. तर 255 वॅकन्सी त्या ठिकाणी दिसत आहेत आणि क्वालिफिकेशन बेसिक आहे, जे 10वी पास 12वी पास ITI फार्मसी ते ग्रॅज्युएटपर्यंत या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ॲप्लाय लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे, तर जाऊ नोटिफिकेशनकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जातील. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. टेलिग्रामसोबत व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर मित्रांनो, इथे महाराष्ट्र शासनातर्फे कारागृह विभाग यामध्ये भरती प्रक्रिया आहे 2023 म्हणजे 24 या ठिकाणी आहे. तर पदभरतीसाठी जाहिरात निघालेली आहे. 255 जागा एकूण दिसत आहेत. यामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील गट क जी पदं आहेत ती त्या ठिकाणी 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन प्रकारे परीक्षा होणार, म्हणजे CBT. लिपिक एकूण पद आहेत 125. यामध्ये तुम्हाला शाखेची पदवी हवी, कोणत्याही शाखेची असं म्हटलेलं आहे. वरिष्ठ लिपिकसाठी 31 पदं आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लघुलेखक निम्न श्रेणी, तर यामध्ये 4 पदं दिसत आहेत. 10वी किंवा समतुल्य परीक्षा तसेच शॉर्ट हँड 100 प्रतिशब्द प्रति मिनिट व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी किंवा इंग्रजी 40 वर्ड पर मिनिट असं या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर आहे 4थं पद आहे मिश्रक म्हणून आहे. तर यामध्ये 27 पदं दिसत आहेत. SSC किंवा HSC तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नोंदणी आवश्यक आहे आणि अनुभव असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. शिक्षक आहे 12 पदं आहेत एकूण. S8 SSC HSC किंवा तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण म्हणजे DED या ठिकाणी चालणार आहे. तर प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा अनुभव असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. शिवणकाम निदेशक म्हणून आहे. या ठिकाणी 10 पदं आहेत. यामध्ये SSC आणि टेलर कटिंग जे प्रमाणपत्र असतं ITI किंवा 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव जरी असेल सोबत तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. सुतारकाम आहे. सुतारकाम निदेशक म्हणून येतो, म्हणजे इन्स्ट्रक्टर सुतारकाम कार्पेंटर. 10 पदं एकूण दिसत आहेत. यामध्ये सुद्धा ITIचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. तर SSC तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव म्हणजे ITI आणि 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पुढचं पद आहे. 8 एकूण पदं आहेत. 8 व्हॅकन्सीज आहेत. भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिडिएट परीक्षा म्हणजे 12वी त्या ठिकाणी सायन्स आवश्यक आहे आणि HSC उत्तीर्ण शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण जर तुमच्याकडे असेल तर त्याही त्या ठिकाणी प्राधान्य आहे. बेकरी निदेशक म्हणून आहे. 4 पदं आहेत. या ठिकाणी बेकरीचा जो कोर्स असतो तो जर तुमच्याकडे असेल आणि प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. ताणाकार म्हणून आहे 6 पदं. यामध्ये तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र जे येतं तर त्या ठिकाणी तुम्हाला वॉपिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा जर अनुभव असेल तर प्राधान्य देणार आहेत. विणकाम निदेशक म्हणून आहे. यामध्ये शासनमान्य संस्थेतून म्हणजे ITI विणकाम टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र तसेच 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव मागितलेला आहे. नंतर चर्मकला निदेशक येतो. 2 पदं आहेत. यामध्ये सुद्धा तंत्र शिक्षण विभागाचे जे कोर्सेस आहेत त्यामध्ये तुम्हाला जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी भरू शकता. यंत्र निदेशक म्हणून आहे. 2 आहेत. यामध्ये SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक मशिनिस्ट प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निटिंग अँड विविंग निदेशक यामध्ये सुद्धा विविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र आणि कार्पेट उद्योगात जर अनुभव असेल तर या ठिकाणी भरू शकता. करवत्या म्हणून आहे. 1 पद आहे. यामध्ये 4थी उत्तीर्ण आहे व सॉमिलमध्ये स्वायर कामाचा 1 वर्ष प्रत्यक्ष अनुभव आवश्यक म्हटलेला आहे. लोहारकाम यामध्ये 1 आहे पद. HSC SSC किंवा तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधित शीट मेटल किंवा टिन स्मिथ वर्क हे जर तुमच्याकडे असेल आणि तुमच्याकडे अनुभव असेल 3 वर्षाचा तर त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता. टर्नर म्हणून आहेत. कातारी यामध्ये 1 पद आहे.
तर तुमच्याकडे ITIचे प्रमाणपत्र जरी असलं तरी तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. पर्यवेक्षक आहे, या ठिकाणी SSC इंग्रजी विषयासह उत्तीर्ण पाहिजे, कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र, पदविका शिक्षण प्रमाणपत्र आणि प्रौढ शिक्षण वर्ग घेतल्याचं तुमच्याकडे जर अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला देण्यात येणार आहे. पंजा व गालिचा निदेशक यामध्ये 1 पद आहे. तर समतुल्य विणकाम प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. ब्रेल लिपी निदेशक आहे. शासनमान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र जे आहे तर तुमच्याकडे कोर्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर 1 वर्षाचा अनुभव असेल अंधशाळेत शिकवल्याचा तर तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहेत. जोडारी म्हणजे फिटर यामध्ये सुद्धा ITI फिटर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. तसेच तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. प्रिपरेटरी म्हणून एक आहे, त्या ठिकाणी 1 जागा आहे. यामध्ये वॉपिंग, सायझिंग आणि वाइंडिंग जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल आणि 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. मिलिंग पर्यवेक्षक आहे, तर या ठिकाणी समतुल्य म्हणजे महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल आणि प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. शारीरिक कवायत निदर्शक जे असतात त्यामध्ये SSC शारीरिक कवायत पदविका जो असतो तो उत्तीर्ण किंवा DTPE कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. आणि शारीरिक शिक्षण निदेशक यामध्ये कवायत निदेशक आणि शिक्षण निदेशक यामध्ये सुद्धा शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र BT पदवी उत्तीर्ण तत्सम महाराष्ट्र शासनाने मान्यताप्राप्त जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. 255 एकूण जागा या ठिकाणी आहेत. चांगल्या प्रकारे जागा आहेत आणि तुम्ही ह्या संकेतस्थळावर जाऊन सदर ॲड बघू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. बाकी इतर माहिती तुम्हाला पूर्ण परीक्षा कोणत्या प्रकारे असणार आहे, ती आरक्षण, कोणकोणती सर्टिफिकेट पाहिजेत याची माहिती पूर्ण ॲडमध्ये दिली आहे. ॲड तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे. तसेच जर आपण वेबसाईटवर गेलो तरीसुद्धा तुम्हाला तिथून ती डाउनलोड करता येणार आहे. आता इथे तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर लिंक वेबसाईटची खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच यामध्ये ॲप्लायची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. डायरेक्ट तुम्ही इथे जाऊन ॲप्लाय करू शकता. डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट बघून रजिस्ट्रेशन नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी इथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे डिटेल माहिती भरून. तर अशा प्रकारे फॉर्म कसा भरावा याचे व्हिडिओ दुसराच घेऊन येतोय. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.